प्रेज द लॉर्ड. किती जणांना वाटतं की परमेश्वर मला पाहत आहे? सगळ्यांना वाटतं, बरोबर? प्रेज द लॉर्ड. जर प्रत्येकाला माहिती आहे परमेश्वर मला पाहतोय, मग आपल्याकडनं राग का होतो? आपल्याला राग का येतो? आपल्याला चिडचिडपणा का येतो? आपण भांडणं का करतो? जर आपल्याला माहितीये प्रभू मला पाहतोय, मग का आपल्याकडनं त्या चुका होतात? घरामध्ये आपण कोणातरी अंगावर धावून जातो, रागाने बोलतो, कोणाला आपण उलटी उत्तरं देतो. जर परमेश्वर तुम्हाला पाहतोय ना, तर ही भीती तुम्हाला वारंवार सतावली पाहिजे की मी काय बोलतो, कारण माझा परमेश्वर मला पाहतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, मी गाडी चालवता मला प्रभूने एक प्रकाशन दिलं आणि मी आपल्या चर्चमध्ये काय सांगितलं होतं की झोपेतनं उठल्या आरशामध्ये नाही बघायचं, तर ह्या बायबलच्या आरशामध्ये बघा किती जण ते फॉलो करतायत. झोपेतून उठल्या कोण बायबल घेऊन, म्हणजे झोपेतून उठल्यावर माणूस काय करतो? आरशासमोर जातो. पण मी मागच्या वेळेस काय बोललो होतो? हा तुमचा आरसा आहे. या आरशामध्ये बघा, उठल्या काय करा? वचन वाचा. किती जण फॉलो करतायत? प्रेज द लॉर्ड. बघा, मी पण झोपेतनं उठल्यावर मी बायबल उघडलं आणि प्रभूने मला सांगितलं, एक वचन दिलं की परमेश्वर तुला पाहतोय. हालेलुया. त्या दिवसापासून, पहिल्यापासूनच, पण आता सुद्धा मी बोलताना खूप विचार करतो. मी रागवत तर नाही ना, मी चिडत तर नाही ना, मी घमंड करत नाही ना, माझ्यामुळं बोलण्यावर कुणी दुःखी तर होत नाहीये ना, कारण वचन सांगतं परमेश्वर तुम्हाला आणि मला पाहतोय. हालेलुया. आपण बघू ना वचनच काय सांगते. स्तोत्रसंहिता 33 अध्याय 13. स्तोत्रसंहिता 33 वचन 13. कोणाला भेटला असेल तर वाचू शकता जोरात. यहोवा स्वर्ग से दृष्टि करता है, हा, वह सब मनुष्यों को निहारता है. आमेन. मराठीत वाचते का कोणी? परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानव जातीला तो निरखतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बघा वचन काय सांगते? परमेश्वर आकाशातून पाहतो आणि पुढे वचन सांगतं सर्व मानव जातीला तो निरखतो. हालेलुया. मग आता तुम्हाला समजलंय वचनाच्या माध्यमातून की परमेश्वर मला पाहतोय. प्रेज द लॉर्ड. इथून मागं पण परमेश्वर तुम्हाला पाहत होता, अजून पण पाहतोय. पण जोपर्यंत व्यक्तीला वचन समजत नाही ना की वचन कुठं लिहिलंय, तर वचन तुम्हाला सांगतं परमेश्वर तुम्हाला आकाशातून पाहतोय आणि तो तुम्हाला काय करतो माहितीये? निरखतोय. तो तुम्हाला पारखतोय. तुम्हाला माहिती तो का पारखतोय? तुम्हाला माहिती तो का पारखतोय? कारण ज्या दिवशी प्रभूचं आगमन होणार आहे ना, तो निरखून ठेवणार आहे कोण माझ्या प्रार्थनेमध्ये व्यवस्थित होतं, कोण माझ्या वचनामध्ये चालत होतं. हालेलुया. कोण दररोज माझी आठवण करत होतं. परमेश्वर त्याला निरखून ठेवणार आहे, त्याला पारखून ठेवणार आहे. आणि ज्या दिवशी तो स्वर्गातलं तुम्हाला घ्यायला येणार आहे ना, त्या दिवशी तो म्हणणार आहे मी स्वर्गातलं तुला बघत होतो, तू चांगली वागलीस. हालेलुया. मी स्वर्गातलं तुला बघत होतो, तू चांगला वागत होतास. पण शेजारचा कोणी म्हणाल प्रभू मी पण होते तिकडं, परमेश्वर म्हणाल मी तुला ओळखत नाही. त्याचं निरखायचं काम का माहितीये? तुम्हाला आणि मला तो स्वर्गात घेऊन जाणार आहे. जर तो आकाशातनं पाहतोय ना, तर आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे, माझ्यामुळे कुणी दुःखी होतंय का? मी कुणाला शिव्या श्राप देतोय का? मी कुणाला काय चुकीचं बोलत आहे का? म्हणून तो आकाशातनं तुम्हाला पाहतोय. हालेलुया. आणि वचन सांगतो तो तुम्हाला निरखून बघतोय की ज्या दिवशी मी येईल त्या दिवशी मी बरोबर माझ्या मुलीला आणि बरोबर त्याच माझ्या मुलाला घेऊन जाणार आहे. मग आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा मला राग येईल, माझा परमेश्वर मला बघतोय, कारण मला त्याच्यासोबत स्वर्गात जायचंय. हालेलुया. हालेलुया. आज कुणालाच भीती नाही राहिली. जे विश्वास आहे ना, कुणालाच भीती नाही राहिली. सर्रासपणे खोटं बोलणे, नावं ठेवणे, चुगल्या लावणे, लबाडपणा करणे, सगळ्या गोष्टी. पण आज भावा बहिणीनं जर वचन तुम्हाला सांगते ना, परमेश्वर आकाशातून पाहतो आणि सर्व मानव जातीला तो काय करतोय? निरखून बघतोय.
हालेलुया. ज्या दिवशी त्याचं निरखणं त्याचं पारखणं आहे ना, प्रेज द लॉर्ड, आपण बायबल मध्ये बघितलं, ज्या वेळेस राजाने फरमान काढला होता की दानिएलला उचला आणि काय करा, सिंहाच्या गुहेत टाका. दानिएल पळाला का? पळाला का? वचन सांगतं घरात गेला, गुडघ्यावर जाऊन त्यांनी प्रार्थना केली, कारण त्याला माहिती होतं माझा परमेश्वर मला स्वर्गातून पाहतोय. हालेलुया. उचलून सिंहाच्या गुहेत टाकलं. त्याला एक माहिती होतं, मी चुकी करत नाही, मी पाप करत नाही, माझा परमेश्वर मला स्वर्गातून पाहतोय. हालेलुया. आज जर तुम्हाला सांगितलं उद्या तुम्हाला सिंहाच्या गुहेत टाकणारी, तुम्ही काय करता माहिती का? गाडी बिडी एसटी बिस्टी पकडताना इतकं लांब पडून जाताना सापडणार पण नाही, नको वाघ तोडून खाईन मला. पण कुणी असं नाही म्हणणार, मी प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. एका बहिणीचा मला फोन आला होता. ती बहीण बोलली, पास्टर माझ्यावर पोलीस कंप्लेंट होणार आहे. म्हणलं घाबरू नको, तुला परमेश्वर बघतोय. जी चुकी केली ती आज रात्री कबूल कर, मला 12:30 वाजता फोन कर, आपण दोघं मिळून प्रार्थना करू मध्यस्थीची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रशांतला माहिती आहे सगळं. त्या बहिणीने मला सगळं सांगितलं, पास्टर माझ्याकडनं हे झालं, माझ्याकडनं असं झालं, माझ्याकडनं ते चुकी झाली. म्हणलं तू मला सांगितलंय, पण मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन, देवासमोर कबूल कर. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या दिवशी तिला पोलीस स्टेशनला बोलवलं. इतकी घाबरली होती, पास्टर माझी इज्जत गेली, आता मी आत्महत्या. म्हणलं करू नकोस, माझा परमेश्वर तुला बघतोय, पश्चाताप कर, जा. म्हणलं तुझा भाऊ तुझ्या पाठीशी उभा आहे, आणि विशेष तू जिथं जाशील ना पोलीस स्टेशन मध्ये, तिथं तुझा परमेश्वर तुझ्यासोबत उभा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तिच्यासाठी प्रार्थना केली, तू जा म्हणलं तिकडे जाऊन उभा राहा, माझा परमेश्वर त्या पोलिसांचं मन बदलून टाकेल, ज्यांनी कंप्लेंट केली त्याचं पण मन बदलून टाकेल. फक्त पश्चाताप कर आणि प्रभूला प्रार्थना करून जा. ती गेली. मला दुपारी फोन आला, पास्टर पोलिसांनी मला घरी पाठवलं. हालेलुया. ती बहीण इतकी खुश झाली. तिच्यावरचा गुन्हा जो दाखल होणार होता ना, तो गुन्हा कॅन्सल करण्यात आला. हालेलुया. ती बहीण मला वारंवार फोन करते. एक काय निर्णय घ्यायचा असेल तर मला फोन असतो, पास्टर मी काय करू, पास्टर मी काय करू. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, कारण परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. जर परमेश्वर तुम्हाला बघतोय ना, पण तरी सुद्धा लोकांवरती भिस्त. वचन काय सांगतं? आपली भिस्त फक्त देवावरती ठेवा. हालेलुया. दुसऱ्यावर कधी डिपेंड नाही राहायचं. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्यावरती कधी डिपेंड नाही राहायचं. कधी कधी होतं ना, बहिणी भावा मला एक 5,000 रुपये, हो मी उद्या देतो, हा उद्या देते मी तुम्हाला, आणि पैसे नाही भेटले ना, तुझ्यामुळं असं झालं, तुझ्यामुळं तसं झालं, तू का नाही दिलंस मला, तुला समजत नाही का? आपण डायरेक्ट राग करून मोकळं होतो. हा विश्वास कधी नसतो. लोकांकडे हात पसरण्यापेक्षा माझ्या देवाकडे बोललं ना, तर माझा परमेश्वर ती भरून काढेल. हालेलुया. कारण परमेश्वर तुम्हाला कुठून पाहतोय? स्वर्गातून पाहत आहे. आपल्या शेजारच्याला बोला, परमेश्वर तुला स्वर्गातून पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची नजर आहे ना, नजर वारंवार तुमच्याकडे असते. बघा ना, 14 वचन काय सांगतं? तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. हालेलुया. कसा पाहतो? पास्टर अहो मी इतकी प्रार्थना करते ना, तुम्हाला काय सांगू. अहो खूप मी प्रार्थना करते, आणि घरी गेलं बोटं बोलायला चालू, शिव्या द्यायला चालू, भांडणं चालू. परमेश्वर तुम्हाला निहाळून पाहतोय. पास्टरला खोटं बोलता ना, पण परमेश्वराकडे काय चालणार आहे तुमचं? हालेलुया. कारण तो तुम्हाला कसं बघतोय? शेजारच्याला बोला, प्रभू तुला निहाळून पाहतोय, आता तरी सुधर. हालेलुया. प्रियांनो, हे वचन मी जेव्हा झोपेतनं उठलो मला प्रभूने दिलं. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी लगेच वचन वाचलं. प्रभूने मला सांगितलं, पवित्र आत्मा म्हणला, बघ परमेश्वर तुला स्वर्गातून पाहतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अहो तो निहाळतो, तो निरखतो, तो पारखतो, आणि जेव्हा त्याचं पारखणं असतं ना, तो काय करतो माहितीये? एका झटक्यात तुम्हाला त्या दुःखातनं बाहेर काढून डायरेक्ट सुखामध्ये घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं निरखणं लोकांसारखं नाहीये, है ना. बघा ना, जेव्हा मुलगा मुलीला बघायला जातो ना, तो मस्त काळा ढूस असू द्या, पण तो काय बघतो माहितीये? मला मुलगी सुंदरच पाहिजे. पण परमेश्वर काळा रंग बघत नाही.
परमेश्वर गोरा रंग बघत नाही, परमेश्वर लंगडा बघत नाही, आंधळा बघत नाही, पांगळा बघत नाही. परमेश्वर काय बघतो माहिती? हृदय बघतो, हृदय. म्हणून तर वचन सांगतं ना, तो न्याहाळून बघतो. हालेलुया. परदेशामध्ये एक पास्टर आहेत, त्यांना 2 हात नाहीयेत आणि 2 पाय पण नाहीयेत, तरी सुद्धा प्रीचिंग आहे, तरी सुद्धा इतकी मोठी सेवा करतात, इतके लोक येतात. परमेश्वराने त्या पास्टरला निरखून पाहिलं, त्यांना न्याहाळून पाहिलं की याला हात नसू दे, याला पाय नसू दे, पण हे माझं लेकरू आहे. हालेलुया. जेव्हा लेकरू पांगळं लंगडं जलमतं ना, आई त्याला फेकून देते का? फेकून देते का? नाही फेकून दे. तिला माहिती मी 9 महिने माझं बाळ पोटात ठेवलंय. ते मतिमंद जरी असली तरी सुद्धा ती त्याला सांभाळते. ती नाही त्या डॉक्टरकडे घेऊन पळत असते की माझं लेकरू इथं बरं होईल, माझं तिथं बरं होईल, माझं तिथं बरं होईल. का माहितीये? पोटात सांभाळलंय ना. त्याच्यापेक्षा अधिक परमेश्वर तुम्हाला सांभाळतो. हालेलुया. कधी तुम्हाला कसली वाण पडत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये योसेफाला ना, योसेफाला परमेश्वराने न्याहाळून बघितलं, त्याला खड्ड्यात टाकलं. अहो त्याला एक संधी आली होती. संधी कुठली माहिती? पोटिफरच्या बायकोसोबत डायरेक्ट त्याला प्रेम केलं असतं त्याने, तिकडं व्यभिचार केला असता आणि शॉर्टकट मध्ये लगेच बायकोनी सांगितलं असतं याला प्रधानमंत्री बनवा. पण तो तिथून पळून गेला. त्याने व्यभिचार नाही केला. पण संकट बघा ना, जेलमध्ये टाकण्यात आलं. पण जेलमधलं सुद्धा बाहेर आला. पण परमेश्वराने काय केलं? जे स्थान द्यायचं होतं ते स्थान प्रभूने त्याला दिलं. हालेलुया. पण सैतानाने त्याला एक शॉर्टकट दिला होता. पोटिफरच्या बायकोसोबत जा, झोप, डायरेक्ट तू प्रधानमंत्री. शॉर्टकट. पण त्याला या गोष्टीसाठी इतका वेळ लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने न्याहाळून बघितलं. कुणी? परमेश्वराने. अरे एवढी सुंदर बाई, राजाची पत्नी, याला पकडती तरी हा पळून चाललाय. प्रभूने त्याला न्याहाळलं, त्याला बघितलं की अरे माझं लेकरू खड्ड्यात पडलं, पहिलं भावाने विकलं. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला कुणी खड्ड्यात टाकू द्या, टेन्शन घेऊ नका. योसेफ खड्ड्यातून बाहेर निघाला, तो प्रधानमंत्री झाला. हालेलुया. तुम्ही खड्ड्यातून बाहेर निघताल, परमेश्वर तुम्हाला तुमच्या सगळ्या एरियामध्ये असा उंच करल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अहो प्रत्येक वेळेस देवबाप तुम्हाला वाचवतो. मी एक वचन वाचतो, 18वं वचन बघा. काय माहिती? 18वं वचन काय? लक्ष द्या. पहा, जे परमेश्वराचं भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. हालेलुया. वचन काय सांगतं बघा? दुष्काळामध्ये. कोविड आला तर कोविड, आपल्याकडे दुष्काळच होता ना. कोविड म्हणजे कामं गेले, नोकऱ्या गेल्या, सगळं गेलं. पण परमेश्वराने ज्याला न्याहाळून बघितलं ना, त्या कोविड मध्ये रात्री बसून प्रार्थना कोण करत होतं? त्या कोविड मध्ये परमेश्वराचा वारंवार धावा कोण करत होतं? हालेलुया. प्रभूने त्या दुष्काळात सुद्धा त्यांना पुरवलं. ज्यावेळेस कोविड आला, लोकांचे कामं गेले, पण मी मध्यरात्री बसून प्रार्थना करायचं, प्रभू आता काय करू? परमेश्वराने मला त्या कोविड मध्ये सुद्धा मला काम दिलं. लोकांचे घर विकले गेले कोविड मध्ये, त्याच कोविड मध्ये प्रभूने मला नवा कोरा फ्लॅट दिला. हालेलुया. का दिला? तो मला न्याहाळून बघत होता. तो स्वर्गातून मला पारखत होता. माझं लेकरू काय करतंय? माझं लेकरू माझ्या मागे आलंय का? आज इतकी परिस्थिती असून सुद्धा लेकरू काय करतंय? 3 वाजता गुडघ्यावर जातंय आणि म्हणतो, प्रभू मी सगळं काय तुझ्या हातात सोपवलंय. प्रेज द लॉर्ड. एलियाला 3.5 वर्ष दुष्काळ पडला होता. किती जणांना माहिती? हालेलुया. 3.5 वर्ष दुष्काळ पडला. पण परमेश्वराचा सेवक काय खात होता? मटण खात होता, मटण. हालेलुया. अहो जो कावळ्याला काय हावरट प्राणी म्हणलं जातं. तो काय करतो? पटकन चोरतो आणि पळून जातो, है ना? आणि त्याच हावरट प्राण्याला, त्या पक्ष्याला परमेश्वराने तयार केलं. माझा एलिया तिथं बसलाय, त्याला भूक लागली, तुझं काम आहे, तुझी डिलिव्हरी आजपासून 3.5 वर्ष, एकच तुला काम. काय करायचं? सकाळी उठलं, मटण घ्यायचं, माझ्या लेकराला तिथं पोचवायचं. हालेलुया. हालेलुया. आजकाल डिलिव्हरी बॉय ठेवले, पण माझ्या प्रभूने एक कावळा तयार केला होता. कुठला? डिलिव्हरी देण्यासाठी. हालेलुया. कावळा, डायरेक्ट कावळा काव काव करत डायरेक्ट एलियाजवळ, एलिया डिलिव्हरी आली तुझी, घे मटण. प्रेज द लॉर्ड.
आज आज काय होतं, डिलिव्हरी बॉय दारात येतो, मॅडम तुमचा पिझ्झा आलाय. अहो माझ्या परमेश्वराला आहे ना फोनची गरज नाही पडत, माझ्या परमेश्वराला ऍड्रेसची गरज नाही पडत. तो आकाशातून बघतो माझं लेकरू प्रॉब्लेम मध्ये, लगेच माणूस पाठवा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग का टेन्शन घेत बसता? परमेश्वर तिथं कावळ्याला तयार करतोय, ए कवळे हे मटण घ्यायचं, माझ्या लेकराला पोचवायचं. 3.5 वर्ष जर कुठं हल्ला तर मग बघ कावळा पण म्हणला असेल, ओके टेन्शन घेऊ नका प्रभू, मटन डायरेक्ट डिलिव्हरी तिथं पार्सल होणार आहे. नो ऍड्रेस नाही मोबाईल, डायरेक्ट डिलिव्हरी कुठं? त्या खोऱ्यामध्ये. हालेलुया, असा परमेश्वर आहे आपला खतरनाक. पण जर व्यवस्थित चालले तरच ही डिलिव्हरी तुमच्यापर्यंत येणार आहे. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अहो परमेश्वर जबरदस्ती. प्रेज द लॉर्ड. राबा शेखी लाखोस्तो. प्रियांनो, देवाचं भय धरणं आहे ना खूप गरजेचं आहे. भय धरणं म्हणजे काय? भीती. पण ज्यावेळेस आपण एकांतात बसलोय, आपल्या डोक्यात वाईट तिने तसं केलं, ह्याला दाखवतोच, थांब आता नाही. सैतान विचार घेऊन तुमच्याकडे येणार आहे. प्रेज द लॉर्ड. सैतान विचार घेऊन तुमच्याकडे येणार आहे, तो तुमच्या डोक्यामध्ये विचार टाकणार आहे. ते विचार आले की आउट. तू तुमच्या डोक्यात विचार बघ, भांड तिला, त्याला तो विचार टाकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, परमेश्वर मला स्वर्गातून पाहत आहे. हालेलुया. बायबलमध्ये इतके मोठमोठे सेवक आहेत, प्रत्येक सेवक घाबरत होता. का माहिती? परमेश्वर मला आकाशातनं बघतोय. काय सेवक होते, काय होते, पण बायबल सांगतं त्यांच्यावर दंड पण आले. आपण बघू उदाहरण शमशोनाचं. किती ताकद दिली होती शमशोनाला. प्रेज द लॉर्ड. फक्त एका फालतू प्रेमासाठी लटकला, एका बाईच्या नादी लागला आणि सगळी ताकद तो घालून बसला आणि शेवटी मरून गेला. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नजरेत पाप करणारा व्यक्ती परमेश्वर वेळ देतो, अजूनही सुधर, अजून पण सुधर. प्रभू लवकर काय येत नाही माहिती तुम्हाला? तो तुम्हाला चान्स देतोय सगळ्यांना. आता तरी बदला, आता तरी सुधरा. म्हणून परमेश्वराचं आगमन होत नाही. कारण प्रभूचं टार्गेट काय माहिती? नर्क पूर्णपणे एम्प्टी, खाली झाला पाहिजे. सगळी माझी लेकरं स्वर्गात माझ्याकडे आले पाहिजे. हालेलुया, हालेलुया. मग आता तरी बदला. प्रेज द लॉर्ड. छोट्या छोट्या चुकांवरती आपली नजर आपण ठेवायची की मी कुठं चुकतोय. प्रत्येक वेळेस तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे, परमेश्वर मला स्वर्गातून पाहतोय. आणि जो तुमच्यावरती उठला असेल ना, बायबलचं वचन सांगतं, प्रभूची नजर तुमच्या दुश्मनावर एकदम करडी नजर आहे. एलियाला मारायला इतकं मोठं सैन्य आलं होतं. एलियाचा जो सोबतचा सेवक होता, आलिशाचा जो सोबतचा जो त्याचा स्पिरिच्युअल सन होता, तो बाहेर आला आणि बघितलं, म्हणला अहो इतकं मोठं सैन्य आलंय तुम्हाला आणि मला मारायला. आणि एलिया काय म्हणला माहिती? मला परमेश्वर बघतोय. त्यांनी प्रार्थना केली, परमेश्वराने काय केलं? सगळ्यांचे डोळे आंधळे करून टाकले. हालेलुया. कुठं दिसला आलिशा? आपला परमेश्वर असा आहे. प्रेज द लॉर्ड. अहो जितकं तुम्ही त्या देवाच्या जवळ जाताना तितकं प्रभू तुमच्यावर प्रेम करणार आहे. जितकं जवळ जाताना तितकं प्रभू तुमच्यावर प्रेम करणार आहे. मी त्या देवाला रोज प्रार्थना करतो, प्रभू मला अजून शांत कर, अजून मला लीन कर, अजून मला नम्र कर. जितकं शांत राहणार ना तितकं परमेश्वर तुम्हाला वाढवणार. सगळे जीवनातले प्रॉब्लेम, आडी अडचण सगळे काढून टाकणार. माणसाच्या जीवनात आज प्रॉब्लेम का असतात? त्याच्या स्वभावामुळं. जर तो विश्वासू जर प्रभूकडे आलाय ना, तर त्यांनी एकच काम करणे, निरंतर प्रार्थना करणे आणि मुख बंद ठेवणे. हालेलुया. बघा ना, वचन किती सुंदर आहे. डोळे खोलले, झोपेतनं उठलो आणि प्रभूने वचन दिलं, परमेश्वर तुला स्वर्गातून पाहत आहे. मग तुम्हाला आणि मला आता कसं चाललं पाहिजे? प्रेज द लॉर्ड. कसं चाललं पाहिजे तुम्हाला आणि मला? प्रामाणिकपणे वचनावर चाललं पाहिजे. हालेलुया. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं हे आपल्या हातात आहे, शेजारच्या हातात नाहीये. मुखातनं सैतान म्हणतो दे शिवी, दे शिवी, दे शिवी. आपल्या हातामध्ये ते नियंत्रण ठेवणं, लगेच शिवी. परमेश्वर अशा व्यक्तीच्या जवळ सुद्धा येणार नाही. ज्याला वचन माहिती, जो विश्वासू आहे, जो प्रार्थनेमध्ये आहे, आणि तो व्यक्ती जर भांडण करत असेल, शिव्या, श्राप, शक घेणे, चुगली करणे,
प्रभू अशा व्यक्तीला कधीच बरकत देत नाही. त्याने कितीही कमावलं ना, वचन सांगतं भोग पडलेल्या पिशवीमध्ये तुम्ही टाकता. म्हणजे होतं काय, एक खड्डा नाही बुजला की लगेच दुसरा खड्डा पुढं, दुसरा नाही बुडला की लगेच बुजला नाही की लगेच तिसरा खड्डा पुढं. कारण का होतं असं, कुठंतरी आपल्याला आपलं मन साफ स्वच्छ ठेवायचंय. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला मला आकाशातनं बघतोय, थोडासा विचार करा. तो निरखतोय. जेव्हा येईल ना, त्याने असं नाही म्हणलं पाहिजे, माझ्या मुली मी तुला किती संधी दिली, मी किती संधी दिली, पण तुझा राग काय जात नव्हता, मी तुला ओळखत नाही, साईडला थांब. एक वेळेस परमेश्वर जो अल्पविश्वास आहे ना त्याला घेऊन जाईल, म्हणजे विश्वासी आहे ना करोडोच्या संख्येने असे खालीच राहतील. कारण प्रत्येक व्यक्ती कुठेही पिक्चरमध्ये, टीव्हीमध्ये, सिरियलमध्ये, मोबाईलच्या रील्स बघण्यामध्ये अडकलेला आहे. पण असं कुणाला वाटत नाही प्रभू मला बघतोय, मी काय करतोय, मी काय करते. प्रेज द लॉर्ड. जो विश्वास होय ना, विश्वास हो, ज्याला जर खरंच प्रभूमध्ये वाढायचंय, खरंच देवाकडनं काहीतरी पाहिजे, जे परमेश्वराला आवडत नाही ना ते सगळं सोडावं लागतं. मी असा होतो, मला पिक्चरची गाणी इतकी आवडायची, बाहेर पिक्चर बघायला, टॉकीज मध्ये पिक्चर बघणे, मित्रमैत्रिणींसोबत फिरणे, लग्न झालं तरी मित्रांच्या कळपात जाऊन बसणे, पण माझ्या प्रभूला हे आवडत नव्हतं. ज्यावेळेस चार मित्र बसतात ना, ते काय करतात म्हणजे थट्टा करतात ह्याची त्याची. आम्ही काय करायचो माहिती, प्रभू क्षमा करो मला, आम्ही एकमेकांच्या बापाच्या नावाने आवाज मारायचो कॉलेजमध्ये. म्हणजे आम्ही किती पाप करत होतो. पण तेव्हा आम्ही टिंगल मस्करीमध्ये करायचो. कोणाच्या बापाचं नाव गोपीनाथ असं आम्ही म्हणायचो, ए गोप्या इकडे. कोणाच्या वडिलांचं नाव सखाराम असेल, ए सख्या इकडे. मला पण सोडत नव्हते. हा जे आहे ते आहे. पण आज समजतं की परमेश्वर मला बघत होता, पण त्यांनी मला काय केलं, एक संधी दिली, माझ्यामध्ये उठ, उभा राहा, व्यवस्थित चाल, कुणाला बोलू नको, उलट बोलू नको, शांत राहा. कितीही तुमच्या पाठीमागनं चुगल्या लावू द्या, कितीही तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करू द्या, पण परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे. कधीही काही पण काम करताना पहिलं प्रभूची आठवण करा, पहिले प्रार्थना करा, कारण तो तुम्हाला स्वर्गातनं बघतोय. घराच्या बाहेर पडताना मी वारंवार सांगतो, कितीही कामाला उशीर होऊ द्या, घराच्या बाहेर पडताना प्रार्थना करा. 1 मिनिटाची का नाही, 2 मिनिटाची करा, पण घराच्या बाहेर पडताना प्रभूला प्रार्थना करा, प्रभू तू माझ्यासोबत आहे, तुझे स्वर्गदूत माझ्यासोबत आहे. काही लोक ठेस लागून मारतात का नाही. काही लोक चालता चालता बसल्या बसल्या असे पडतात. आमची आजी एवढी चांगली, सकाळी उठली, बाहेर वॉशरूमला वगैरे जाऊन आली, मांडी घालून बसली आणि बघता बघता डायरेक्ट अशी कलंडली खाली. डॉक्टर आले, चेक केलं, डॉक्टर बोलले एक्सपायर झाल्या. प्रेज द लॉर्ड. मरण कुणाचं आहे कुणाला माहिती नाही माहिती, पण जर प्रभूला धन्यवाद केला ना, प्रभू म्हणून मी तुला टिकून ठेवणार आहे, कारण मी तुझ्यासाठी येत आहे. हालेलुया, हालेलुया. 18वं वचन बघा प्रियानो, पहा जे परमेश्वराची भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा, म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते. बघा ना, एवढ्याशा वचनामध्ये किती काय काय लपलंय. किती परमेश्वर प्रेम करतो आपल्यावरती, पण आपण कधी बघितलंच नाही, ओळखलंच नाही. वचन मला काय बोलतंय, हे वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. परमेश्वर या वचनातनं सांगतोय की तुझा जीव मृत्यूपासून सोडवावा म्हणून मी तुझ्या सोबत आहे. तुला दुष्काळात कधी त्रास नाही पाहिजे, मी आहे तुझ्या सोबत. पण आपण हे वचन कधी वाचलेच नाही, आपण कधी हे वचन ग्रहणच करत नाही. तुझ्या घरामध्ये कसलाही प्रॉब्लेम असू दे, परमेश्वर म्हणतो मी आहे ना तुझ्यासोबत. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, किराणा संपलाय, काळजी करू नकोस. काय झालं, रेंट नाही घराचं द्यायचं, काळजी करू नकोस. तत्पर प्रार्थनेत राहणं गरजेचं आहे. हालेलुया. काय घ्यायचंय, सोनं घ्यायचंय, मी आहे ना तुझ्यासोबत. प्रेज द लॉर्ड. पण हे सगळं घेण्याआधी परमेश्वराला आपण द्यायलाच विसरतो. मी मागच्या वेळेसच काय सांगितलं होतं, मी चर्चमध्ये बसायचो आणि प्रार्थना करायचो, प्रभू मला घर दे, प्रभू मला घर दे. आणि जेव्हा दान पात्रायचं त्याच्यात 10 रुपये टाकायचे. कसं घर भेटल, कसं घर भेटल, कोणी घेईल. 10 रुपयात प्लास्टिकचं घर सुद्धा येत नाही. येते का? त्या उरसामध्ये, आमच्या इथं उरूस लागलाय, तिथं पण 100 रुपयाला खेळणे आहेत, ते कसे देईन 10 रुपयाला. आणि आपण तो कुठलं घर मागतोय, फ्लॅट बीट, 10 रुपये. मला सांगायचं काय माहितीये, वचन सांगतं ज्या हाताने तुम्ही देताल ना, पेरणी करताल ना,
त्या हाताने प्रभू तुम्हाला भरभरून देणार आहे. हे मी माझं सांगतोय. माझ्याकडे असून सुद्धा 10 रुपये आणि प्रार्थना किती मोठ्या, प्रभू गाडी दे, प्रभू फ्लॅट दे, प्रभू मला चांगले चांगले कपडे पाहिजेत, आणि पेरणी किती 10 रुपयाची. अहो 10 रुपयात रुमाल पण येत नाही आता. प्रेज द लॉर्ड. अहो परमेश्वर तुमचं हृदय बघतो. वचन सांगतं ज्यावेळेस त्या विधवा स्त्रीने 2च टोल्या टाकल्या, किती, तिच्याकडे जे 2 टोल्या होत्या ना तेवढ्याच टाकल्या. बाकीचे लोक येत होते, कोणाला त्यावेळेस 10 लाख पगार असेल, 1 लाख दाखवून टाकतोय, 1 लाख टाकतोय मी. समोरचा म्हणतो अरे बापरे 1 लाख देतोय दशमांश, काय फायदा आहे लोकांनी बघितल्यावर. अहो तुम्ही थोडंच द्या, पण प्रेमाने द्या आणि गुप्त द्या, प्रभू त्याला बरकत देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी एका चर्चमध्ये जायचो, त्या व्यक्तीला सवय होती अशा नोटा काढायचा, इकडे तिकडे बघायचा आणि असा टाकायचा. म्हणजे बघा बाबा 500च्या 4-5 नोटा चालल्यात हातमध्ये. काय फायदा आहे त्याचा? काहीच फायदा नाही. कारण परमेश्वर बघतो, तुमचं देणं परमेश्वर बघतो. हालेलुया. तुमची प्रार्थना परमेश्वर बघतो, तुमचं स्वरूप, तुमचं रूप परमेश्वर बघतो. देवाला त्या रूपाशी काय पडलं नाही हो, काळा आहे का गोरा आहे का लंगडा आहे. प्रभू इतका प्रेम करतो ना तुमच्यावर, इतका प्रेम करतो, पण ते प्रेम तुम्ही कधी ओळखलं नाही. ज्याला खरंच प्रेम असतं ना त्यांनी कधी भांडणं करणार नाही, तो कधी श्राप देणार नाही, तो कधी उलट बोलणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी खोटं नाही बोलत, मी विधीवर उभा आहे. मी माझ्या मिसेसला कधीच उलट बोलत नाही. माझ्या पाठीमागं पण जाऊन विचारा. माझी आई अजून पण मला कधी कधी असं हात उगारते, मारत नाही मला, पण तरी पण मी तिला कधी उलट बोलत नाही. मी विधीवर उभा आहे, मी खोटं नाही बोलत. माझ्या पत्नीला मी एक उलटा शब्द सुद्धा बोलत नाही, कधीच नाही. हालेलुया. प्रत्येकाने कसं चाललं पाहिजे, प्रत्येक पतीने पत्नीच्या अधीन, पत्नीने पतीच्या अधीन राहणे, कारण सेवा घरातनं चालू होते. परमेश्वर घर पारखतो, निरखतो. नाही तर दोघांमध्ये फायटिंग असली ना, फायटिंग, परमेश्वर लक्ष देत नाही त्यांच्याकडं. म्हणून मी माझ्या मिसेसला एकच शिकवतो, काही पण होऊ दे, काही पण होऊ दे, माझ्याकडनं चुकी झाली मी डायरेक्ट तिला सॉरी बोलतो. आणि ती जेव्हा मला बोलायला लागली मी गप्प बसतो, तोंड बंद ठेवतो. पण नंतर ती बिचारी पश्चाताप करते आणि मला फोन करून बोलते, अहो माझं चुकलं, मी एक शब्द तुम्हाला जोरात उंचावून बोलले. ती मला फोन करून माफी मागते. झालं. मी तर पुरुष आहे, मी तर हात पिळून एक द्यायला पाहिजे ठोका ठेवून. माझा परमेश्वर मला आकाशातून बघतोय. प्रत्येक जर असे चालले ना व्यवस्थित तर परमेश्वर इतकी बरकत देईल ना, कधी तुम्हाला घरात कमी पडणार नाही. आज सर्रास आशीर्वाद का गेले, का लोकांचे आशीर्वाद गेले? ह्याच्यामुळेच गेले. व्यसन, चिडचिडपणा, राग, भांडणं, भाजीमध्ये थोडं मीठ नसलं की ताट असं जोरात फेकून द्यायचं, नाही पाहिजे. कधी कधी माझ्या भाजीत केस आला तरी मी बायकोला दाखवत नाही, मी गप गुमानी साईडला काढून ठेवतो. काय दाखवायचंय? तिने काय मुद्दाम तोडून टाकला का केस त्याच्यात? छोट्या गोष्टी सैतान डोक्यात टाकतो, बघ तुझ्या भाजीत केस आलाय, तुला अक्कल नाही का ग? केस बांधायला काय होतंय? आता ती काय मुद्दाम टाकणार आहे का? जेवण बनवताना मुद्दाम कोणी करतं का? हे समजणं गरजेचं आहे. सैतान तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवर राग टाकणार आहे, पण त्याचे कटकारस्थानं ओळखता आले पाहिजे. कारण परमेश्वर तुम्हाला कुठून पाहतोय? कुठून पाहतोय? आपल्या शेजारच्याला परत बोला, परमेश्वर तुला स्वर्गातून पाहत आहे. हालेलुया. प्रत्येकाला परमेश्वर पारखतोय. वचन सांगतो, मी नाही सांगते. वचन सांगतो तो तुम्हाला काय बघतोय? तो तुम्हाला निरखून बघतोय. अहो ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी प्रभू येऊन बोलला पाहिजे, माझ्या मुली डोक्यावर हात फिरून म्हणला पाहिजे, माझ्या मुली किती त्रास सहन केलास, माझ्या मुला खरंच किती त्रास सहन केला, आज मी तुला घेऊन जायला लावले. आता तुझं दुःख संपलं, आता तुझं टेन्शन संपलं, आता तुला काम करायची गरज नाही, तुला आता कुठलं कर्ज नाही, तुला काय टेन्शन नाही, चल मी तुला घ्यायला आलोय. हालेलुया. म्हणून तो काय करतोय? तुम्हाला निरखून बघतोय. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला पारखतोय, ही किंवा हा माझ्या योग्यतेचा आहे का? आज जर वचन समजलंय ना, आजपासून बदला. आजपासून स्वतःचं मन बदला. कुठलीही गोष्ट करण्या अगोदर बोला, परमेश्वर मला पाहतोय, मला परमेश्वर निरखतोय, मला पारखतोय, मी चुकी तर नाही ना करते. हालेलुया. हालेलुया. घरामध्ये धुमाकूळ का चालतो? घरामध्ये याच्यामुळे धुमाकूळ चालतो, सैतानाला वचन कळले, अरे ह्याला चावी कळली, ह्याला चावी कळली की लगेच फायटिंग चालू. काय चालू? फायटिंग चालू.
सैतानाचं कामच ते हो. बिचारी हवा काय करत होती? परमेश्वराने सांगितलं तर नको खाऊ, फळ नको खाऊ, पण सैतान आला, खा ना बाई लय भारी लागते, खा ना बाई लय भारी लागते, रोज येऊन तिला त्रास देत असेल. खा खा, अगं हवा खा, चांगलं येते. हवा म्हणत असं नाही बाबा, परमेश्वराने सांगितलंय नको नको नको. पण जेव्हा सिक्रेट सांगितलं ना सैतानाने, अरे तू पण परमेश्वरासारखं होशील, खाऊन तर बघ. पाप झालं आणि मग काय आला? श्राप आला. प्रेज द लॉर्ड. आणि नंतर त्यांना कळलं आम्ही लग्न अवस्थेत आहोत. मग लाज वाटायला लागली. माणसाचं पण हेच आहे, पाप करेपर्यंत काय ना, पण जेव्हा पाप होतं ना मग असे बसतात, रागाच्या भरात बोललो, काय काय झालं, मी असं नव्हतं बोलायला पाहिजे, आता काय करू, आता कसं करू. माझा मेवणा आहे ना जेलमध्ये होता. जेलमध्ये जेव्हा मी त्याला भेटायला गेलो ना, मेवण्यांना पाठवत नाही पण माझा मित्र जेल पोलीस आहे, तर त्यांनी मला बोलला होता आनंद भाऊ तुम्ही जा आणि तुम्ही तुमच्या मेवण्याला भेटा. त्यांनी काय केलं, डोक्यात कोयता मारला होता, समोरच्याच्या डोक्यात कोयता मारला, त्याला 32 टाके पडले. हाफ मर्डर मध्ये तो जेलमध्ये गेला. जेव्हा जेलमध्ये गेलो ना तो रडत होता, म्हणला दाजी माझ्याकडनं चुकून झालं. काय केलं त्यांनी? पाप केलं. आणि पाप केल्यानंतर त्याला पश्चाताप झाला. 2 वर्ष त्या जेलमध्ये सडत होता पश्चाताप. जेव्हा पण आई भेटायला जायची रडायचा, मम्मी मला बाहेर काढ, पप्पा मला बाहेर काढा. आणि जेव्हा आला ना त्याच्यावरती तडीपारी लागली, त्याला एक ठिकाणी व्यवस्थित ठेवलं गेलं. मी त्याला समजवायचो, आता रागाव कंट्रोल ठेव, आता पाप करू नकोस, रागाव कंट्रोल ठेव. मग हात जोडले, नाही दाजी आता मला जरी कोणी मारलं ना मी गप मार खाईन. मी म्हणलं देवाला प्रार्थना कर, प्रभू तुझ्यावरचे सगळे केस नील करून टाकन. मग मला म्हणायचं दाजी माझ्यासाठी प्रार्थना करा, मी लवकर ह्या तडीपारमधनं बाहेर पडावं. त्याच्यासाठी प्रार्थना केली. आता घरामध्ये सुखरूप बसलाय त्याच्या घरामध्ये. प्रेज द लॉर्ड. रागामध्ये व्यक्ती आहे ना, रागामध्ये व्यक्ती एक डिसिजन घेऊन जातो आणि तो पूर्ण चुकीचा निर्णय असतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं, ती बहीण म्हणली पास्टर मला जेल होईल, आता मी सुसाईड करणार होते, पण तुम्ही मला बोलले ना तर मला थोडी एनर्जी आली आणि ती अक्षरशः सुसाईड करून तिने दोरी बिरी तयार ठेवली होती. हे खरं आहे. मी त्या बहिणीचं नाव गुपित ठेवणार आहे, हे खरं आहे. पण आज ती बिचारी वारंवार फोन करते, पास्टर आता मी काय करू, मला आता ही जॉब लागलाय, मी आता कसं करू, मी काय करू. प्रेज द लॉर्ड. आणि विश्वास होती ती तरी वर्षापासून, तरी सुद्धा सैतानाने दोरी तयार केली होती, मर तू जेलमध्ये जाशील, तुझ्या हे होईल. पण माझा परमेश्वर आकाशातून मलाही बघत होता आणि तिलाही बघत होता. माझं लेकरू जे तिला ओळखत सुद्धा नाही, फक्त फोनवरती प्रार्थना झाली. प्रेज द लॉर्ड. पण प्रभूने आकाशातलं बघितलं, स्वर्गातलं बघितलं, त्यांनी काय केलं, लगेच तिच्या मदतीसाठी धावून आला आणि प्रत्येकाची मन बदलून टाकली. प्रेज द लॉर्ड. भावांनो बहिणींनो, हात जोडून विनंती करतो, राग सोडा, राग सोडा. रागाने काहीही होत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेमाने राहा, चांगलं राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वारंवार डोक्यात असू द्या, परमेश्वर मला स्वर्गातून पाहत आहे, तो मला निरखतोय, तो मला पारखतोय. काय सांगता येते, आत्ता जरी परमेश्वर आला ना तर परमेश्वर तुम्हाला क्षमा करू शकतो. का माहितीये? कारण तुम्हाला आता समजलं, तुमच्याकडे वचन आलंय की परमेश्वर मला पारखतोय, तो मला स्वर्गातून बघत आहे. पण तरी सुद्धा तेच केलं तर त्याला मग मी नाही काय करू शकत. प्रेज द लॉर्ड. व्यवस्थित चाला. सगळे प्रभूला काही दिसत नाही का? जो आकाशातून पाहतोय त्याला दिसत नाही का? पण चुका माणसाकडे, परमेश्वर चुकीचा नाहीये. चुका हा माणूस करतो आणि नंतर म्हणलं जातं हे परमेश्वरा माझ्या जीवनात का असं केलं. अरे पण तुम्ही स्वतःला बघितलं तुम्ही काय केलं. मी जेव्हा नशा करत होतो मी दोष परमेश्वराला लावत होतो, अरे प्रभू तू जर असशील ना तर माझ्यासाठी काहीतरी करून दाखव. मी दारूचा असा ग्लास प्यायचो आणि फेकायचो आणि येशूला शिव्या द्यायचो. पण मी म्हणायचो तू जर खरा असेल तर मला बदलून दाखव. प्रेज द लॉर्ड. मला कधी कधी लाज वाटते की मी किती पापी होतो, मी किती नशेडी होतो, पण तरी सुद्धा प्रभूने मला त्याचा सेवक बनून उभा केलं. हालेलुया. छोट्या छोट्या गोष्टी सोडा. बघा परमेश्वर प्रत्येकाला दाना वरदानाने भरणारे. आज येशूच्या नावात मी घोषणा करतो, प्रभूने प्रत्येकाने दान वरदान, प्रत्येकाला दान वरदान दिलंय. पण प्रॉब्लेम काय झालाय, प्रत्येकाजवळ पवित्र आत्मा प्रभूने दिलेला आहे, पण त्या पवित्र आत्म्याला काय केलं माहितीये, त्या पवित्र आत्म्याचा तुम्ही लोकांनी इन्सल्ट केलेला आहे.
राग करून, घमंड करून, चिडचिड करून, शिव्या शाप देऊन, म्हणून तो पवित्र आत्मा निघून गेला. आणि पवित्र आत्मा जेव्हा निघून जातो ना, तेव्हा मग प्रॉब्लेम चालू होतात. जोपर्यंत पवित्र आत्मा असतो ना, तोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही. प्रेज द लॉर्ड. काय प्रॉब्लेम नाही. घरातला नाही येशूला ओळखत ना, तुम्ही प्रार्थना करा. घरातला चर्चला येत नाही ना, तुम्ही प्रार्थना करा. प्रभू, माझा विश्वास आहे, तू मला स्वर्गात बघतोय. माझा अख्खा परिवार येणाऱ्या 6-8 महिन्याच्या आत चर्चला येतोय. का नाही येणार? कारण आपण प्रार्थनाच करत नाही. सगळ्या गोष्टी बदलतात. धीर ठेवा. बायबलचं वचन सांगतं, विश्वासाने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.